पाहुणे ज्या आपल्या अकोटच्या जवळचे म्हणजे मूर्तीच्या पुढे महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या शाहिरा झेंगूबाई श्रावण बोलके यांना राष्ट्रपतीच्या हस्ते स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनेक पुरस्कार आणि आमच्या या शाहिरीच्या कार्यक्रमामध्ये जे प्रोग्राम मिळतात आम्हाला दरवर्षी 30-35 प्रोग्राम, त्या प्रोग्राममध्ये आपल्या शाहिरांची झेंगूबाईची वर्णी असते दरवर्षी. आपल्या परिसरातले शाहीर अमरावती विभाग, अकोला विभाग अशा विभागामध्ये प्रसिद्ध असणार आहे. आणि आमचे दुसरे आता काय सांगा भैया साहेब राजीभाऊ नागवते भाजपा जबरदस्त कार्यकर्ते, सगळ्या परिसरात त्यांचा परिचय आहे आणि निस्वार्थीपणे सेवा करतात लोकांची. त्यांनी सुद्धा आपल्या शिबिराला भेट दिली. धन्यवाद मनपूर्वक आभार. आणि जबरदस्त कवी महत्व जे शीघ्र कवी आहे राजेंद्र भाऊ भटकर मोठीच्या या ठिकाणी उपस्थित झाले. धन्यवाद. आता सर्वांनी फोटो काढून घ्या. एक फोटो काढून घ्या. चांगले पब्लिक तिथून आली पाहिजे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम बोलावला त्याला मी शुभेच्छा देतो. भारत माझा आम्ही सोबतच काम करतो एका पक्षामध्ये, त्याच्यामुळे त्यांच्या नेहमी वारंवार भेटण्याचा वेळ येते. इकडे जे नारायणराव भटकर आहेत आमचे, जे माझे 25-30 वर्षापासून परिचयाचे ते नागरिक आहेत आणि माझे शिकून मी तुमच्या समोर उभा राहिलो. तुम्हाला बसू नका ती ढोलकी, तुमची पण झाली ढोलकी तुम्हाला सगळ्या ढोलकीची भीतीची पण आम्ही खाली म्हणणार लोक कार्यक्रम करणार लोक आम्ही जसं वेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे राजीभाऊ पंडितजी, आमची बहीण झिमूताई आणि सर्व प्रशिक्षणार्थी आणि हे सर्व वाद्य करणारे उपस्थित करतो. खरोखर पंडितजीचं कौतुक असं करा वाटते की पोवाळा म्हटला की पोवाळी वगैरे ओळख असते. गांधीजी म्हणणारे लोकांनी पोवाळाने बद्दल पोवाड्याचं आपल्याला आणलं आणि तुमच्या विद्यार्थी फुलाचं कार्यक्रम केलं याबद्दल पंडितसाठी त्यांना टाळ्या वाजवल्या पाहिजे. तर टाळीमुळे 2 गोष्टी शक्य आहे. एक तर हार्ट अटॅक येत नाही, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, जर राजेंद्र भटकर पुढे करून राहिला आणि जर दुसरा तुटीने राहिला तर मग दुसरा टाळी म्हणून राहिला म्हणून टाळी वाजवली पाहिजे. हा टाळीचा फायदा आहे. म्हणून आम्ही कार्यक्रमात सांगत असतो, झगडे में मजा नहीं आती गाली से, घर में मजा नहीं आती साली से, और कार्यक्रम में मजा नहीं आती ताली से. सांगितले भटकर साहेब एक कविता म्हणा. माझी एक अत्यंत आवडीची कविता आहे. म्हणजे ज्या कवितेला पुढे आणलं वराडी कविता आहे झिपरीचं लग्न. आता आजकाल कोणी झिपरी म्हटलं त्या पुढे जेव्हा ज्या काळात ज्याचा मुलगा वाचत होता त्याचं नाव उकंड्यात फुकड्यात धुळ्या महाराष्ट्रात, ज्याची पोरगी वाचत होती तिचं नाव त्याची झिपरी वगैरे ठेवत होतं. अशा एका झिपरीच्या लग्नाला मी गेलो, मला पत्रिका आली आणि ते लग्न मी तुम्हाला म्हणून दाखवतो. असा महाराज संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, स्त्रियांचे उद्धार करते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्य घटना शिल्पकार
विद्येची देवता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर या सर्व महामानवांना माझे अभिवादन. आणि आज महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई द्वारा आयोजित शाहीर प्रशिक्षण शिबिर प्रयोगसिद्ध लोककलांसाठी प्रशिक्षण अकोट जिल्हा अकोला या कार्यक्रमाचे संचालक आमचे कलावंत विजय भाऊ पांडे यांनी हा कार्यक्रम फार अतिशय मोलाचा त्यांच्या कलेतून इथं आणलेला आहे. आणि या कार्यक्रमाला सर्व कलावंत आणि सर्व हे प्रशिक्षण घेता येते विद्यार्थी यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आणि विजय भाऊ पांडे यांना तर त्यांचं फार मी अभिनंदन करते, कारण आम्ही 100 रुपयापासून त्या कलावंत शासनाचे कार्यक्रम करत आहोत. आज 40 वर्ष झाले आम्हाला फक्त 100 रुपये मिळत होते. आणि आमच्या कार्यक्रमामध्ये पांडे भाऊ त्यांचा दणदणीत कार्यक्रम व्हायचा आणि आज त्यांना फार मोठं यश मिळालं आहे. कारण आपल्या कलेतून कोणीतरी घडलं पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्या पोळ्यातून आपली कला दाखवून त्यांना हे कार्यक्रम देण्यात आलेले आहेत. आणि आपल्या कार्यक्रमामध्ये सर्व जिल्ह्यातून आलेले आहेत हे मुलं विद्यार्थी आणि पुढे फार मोठे कलावंत होतील. आणि आपल्या या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज जे शूरवीर होऊन गेले आहेत त्यांचं स्मरण ठेवून कार्य करतील. तर हे फार मोलाचं काम केलेलं आहे. गाणे म्हणणारे भरपूर आहेत, भाऊंना माहीत आहे. मी तर स्वतःवर शिकलेली बाई, माझे बाबा कवी होते आणि मला या मुलाचं फार अभिनंदन करावं वाटते. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना या कलेमध्ये पाठवलं आहे, फार मोठा कलावंत होणार आहे. मी लहान असताना 8 म्हणजे वर्षापासून माझे बाबा मला स्टेजवर घेऊन जात होते आणि त्या काळात सत्याग्रहामध्ये मी गाणे म्हणत होती. म्हणून मी आज अमेरिकेला जाऊन आली. आणि भाषांतर झाली म्हणून कोण कुठून जायचं आमचा नाही, फक्त घरातून गुन्हा सुंदर आहे. आणि मी कमेंट आहे आता माझ्यासारखी बाई अकोला जिल्ह्यामध्ये विभागाचे नाही, कारण स्वतः गाणे काढून प्रबोधन करणं आणि पूर्ण असे पुरस्कार कोणाला मिळाले नाही. तर हे काय म्हणजे मुलांना पहा, जीवनात असा एक छंद पाहिजे, जीवनात असा एक छंद पाहिजे आणि मन सदा सुविचारानं धुंद पाहिजे. जीवनाचा अर्थ कळला तर जीवनाचा अर्थ आहे, जीवनाचा अर्थ कळला तर जीवनाचा अर्थ आहे. पण जीवनाचा अर्थ नाही कळला तर जीवन हे व्यर्थ आहे, जीवन हे व्यर्थ आहे, जीवन हे व्यर्थ आहे. मोठे शिकलेले महिला आहेत, मोठे शिकलेले मुलं आहेत, लोक आहेत, पण त्यांना काय मागतं गाडी घर समाजाचं काय करायचं आहे. पण आमचे भाऊ आता त्यांचं शिबिर आहे, रोजच कार्यक्रम करतात आणि मी सुद्धा. म्हणून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आपल्या कलेतून लोकांना फायदा झाला पाहिजे. त्यांनी असं दाखवून दिलेलं आहे, कारण हे मुलं पुढे आपल्या देशाला कशा कलावंतांची गरज आहे. आता आम्ही काही करणार आहोत, पण आता या मुलांनी फार चांगला पोळा म्हणलेला आहे. हे आपल्या राज्यात काय काय कार्य केलेलं आहे हे जनतेला म्हणजे ज्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून फार चांगलं आहे मुलांना. आणि कसं आहे आमच्या कार्यक्रमामध्ये सुशासनाचे कार्यक्रम पूर्ण आता निगमित रचनाचे पूर्ण विचार कार्यक्रम असतात, सगळे विषय असतात. पण पोळ्यामध्ये आम्ही वाटलं नाही, कारण आपण पोळ्याचे कार्यक्रम नव्हते, नातनी सगळं कवळीतली आहे. जर असतं समजा तर पोळा मी समजा तुला असतात तर म्हणून आम्हाला या कार्यक्रमाची सहभागी करून घेतलं. त्यांचंही मी फार असं म्हणजे त्यांना शुभेच्छा देते. तर मुलांनो माझ्याकडे आपण शिक्षण शिकता, यापुढे शिक्षण शिका, शिक्षण शिकून मोठे व्हा, कारण शिक्षणाशिवाय आता पर्याय नाही. म्हणून पहा आपले त्यांचे फोटो लागले, कशामुळे लागले त्या महापुरुषांची यानं काय केलं म्हणून आपण त्यांना मी पहिले प्रथम वंदन करते. तर आता यातून कसं देशाला म्हणून काय राष्ट्रपती वंदन करते. वंदन माझे राष्ट्रनेत्या
आणि आपल्याला कसं जगावं याची दिशा दिलेली आहे. म्हणून त्यांच्या आज काय लागले इथं फोटो लागले. इथे बस माझ्या फोटो. कारण आज रूपानं कोणी किती सुंदर असलं त्या रूपामध्ये काही नाही. आता तुमच्यामधून कसं असो पण तुमच्यामध्ये जर कला असली तुमच्यामध्ये जर चांगलं तुमचं कार्य असलं तर तुम्हाला लोक चांगले तर या महापुरुषाचे फोटो लागले तर कशामुळे त्याचा संदेश काय त्यांनी संदेश काय दिला ताई, लिहून घ्या तशी ते लिहून सांगा. पूर्ण महाराष्ट्रातले आले, पूर्ण महाराष्ट्रातले लिहून घ्या तर बाय मुलांनो या महापुरुषाचे फोटो लागले आहेत तर त्यांनी कार्य केलं आणि त्याचा आपला संदेश द्यायचा आहे. महात्मा गांधीजीचं रूप किती दिसते सुंदर. महात्मा गांधीजीचं रूप कसं दिसते सुंदर. कसं शोभलं मंदिर, कसं शोभलं मंदिर, कसं आणि त्यांनी काय सांगितलंय या देशाला अहिंसा शिकविली महात्मा गांधीजीनं. शिकविली महात्मा गांधीजीनं. आज स्वतःसाठी कित्येकाचे होत आहे खून. आज स्वतःसाठी कित्येकाचे होत आहे खून. थोर महात्म्याचे तुम्ही आता शोधा थोर महात्म्याचे तुम्ही आता शोधाना विचार. कसं शोभलं मंदिर, कसं शोभलं मंदिर, कसं शोभलं मंदिर, कसं शोभलं मंदिर. शिवाजी महाराजांचे रूप तुम्ही आठवा विचार.
फोटो लागला त्यांच्या विचारातून आपल्याला काहीतरी म्हणजे घ्यायच आहे आणि समाजाचं कार्य करायचं आहे. तर काय आता काय करायचं आहे ना, सुरुवात कोणाची असली पाहिजे. आज तुम्ही या विद्येच्या महासागरात तुम्हाला कोण आलेला आहे, आमच्या पांडेबावने या विद्येच्या महासागर गंगेमध्ये आणलेला आहे. तर या गंगेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सुविचार घ्यायचे आहेत आणि कुविचार नष्ट करायचे आहेत. पुन्हा संगत कशी असली पाहिजे, तर आपली संगत कोण आहे, चांगल्या मित्रांची असली पाहिजे. म्हणून संगत करावी सदा सज्जनाची, पण सागरी नसावी कधी दुर्जनाची. म्हणून जर तुम्ही चांगली जीवनाचा आता तुम्हाला ज्ञान गंगेत भावना आलेला आहे, तर या जर तुम्ही ज्ञान गंगेत थंड राहिले आणि हे जर तुम्हाला पुढे ठेवला तर आणतात आहे. तर आता आम्हाला तर 5,000 महिना आहे आता या काळात नाही, तर तुम्हाला 10,000 महिना होईल पुढे समाजाचं कार्य केलं तर. कारण ही कला जिवंत जर ठेवली तर आपल्या जीवनाचं भलं होते, आपलं समाज कार्याचे आपलं नाव होतं. म्हणून आपल्या संगत करायची असली पाहिजे, चांगल्या मित्राची, चांगल्या सौजन्याची. म्हणून माझं गीत आहे हे जे तुम्ही अमरावतीच्या कारागृहामध्ये कैद्यासमोर म्हटलं होतं तर कैदी किती रडत होते. माझं गीत आहे संगत करावी सदा सज्जनाची, आणि संगत करावी सदा सज्जनाची, पण सावली नसावी दुर्जनाची, पण सावली नसावी दुर्जनाची, सावली नसावी दुर्जनाची, सावली नसावी संगत करावी सदा संगत
तुम्ही विचार घेतले तर जीवनात खरं तुम्ही फार असे विद्वान कलावंत व्हा आणि शिक्षणात पाय नपत आहे. तर मुलांना मुली कलांमध्ये सर्व आहे माझे थोडा विद्वान व्हा आणि जीवनाची आपण आता काय केलं पाहिजे. तर तुम्ही या शाळेमध्ये आला मुलांना तर काय तुम्हाला शिक्षणावर सुद्धा मी गीत म्हणणार आहे. आता मुलं काय करतात गोरे गोरे मुक्कडे पेटाला काला चष्मा आणि मग काय करतात शान दाखवली शिक्षण नाही मग पुढे काय होते जीवनात काय घडत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे शिक्षण घेऊन मोठं व्हायचं आहे आणि समाज करायचं आहे. माझ्या मुली मुलांनो घ्या शिक्षण पण माझ्या मुली मुलांनो घ्या शिक्षण अभ्यास करा तुम्ही मन लावून तुम्ही मन लावून अभ्यास करा तुम्ही मन लावून
काळापासून बरेच मुलं काय घडलेले आहेत. तर काय होते, आता तुमचा काळ वेगळा आला आणि शिक्षणापासून बरेच मुलं वंचित आहेत. काय की मुलगी फार चांगली आहे आणि हा मुलगा फार चांगला आहे, मग काय आपण प्रेम करू, प्रेमाला आईवडील संमती देत नाही तर काय करू, मग इंग्लिश घेऊन मरून जाऊ, असे अधोगतीचे झालेले आहेत. आणि मोबाईलपासून तर काय मुलं बिघडलेले आहेत. म्हणून देवाला विनंती करा. तर देवाला विनंती काय करायची आहे, मुलांनो देवाला अशी विनंती करा की देवा मला फार मोठं होऊ दे आणि माझ्या आई वडिलांच्या कष्टाचं असं त्यांच्या कष्टाचं फार मी तीच करणार आहे आणि आई वडिलांची सेवा करून मी सुद्धा देश सेवा करणार आहे. म्हणून श्री भगवंताला तुम्ही विनंती करा. गाणे आवडून राहिले का?